धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण मान्यवरांचं स्वागत करू. महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला महाविद्यालयामध्ये आज आपण एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. हा कार्यक्रम आयोजन करण्यामागे आयोजकांची खरं तर दुहेरी भूमिका आहे. खरं तर डॉक्टर साकेत गमे यांचं दंत आरोग्यावर व्याख्यान या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि या व्याख्यानाच्या पार्श्वभूमीवरती आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे किंवा मला सांगायला आवडेल की नुकतंच चिरंजीव साकेत गमे हा आता डॉक्टर साकेत गमे म्हणून या ठिकाणी आपल्या समाजामध्ये तो रुजू झालेला आहे सेवेसाठी. नुकतंच त्याचं BDS बरोबर ना, BDS ही वैद्यकीय क्षेत्रातली जी पदवी आहे त्याने संपादन केलेली आहे. चिरंजीव डॉक्टर साकेत गमे यांच्या व्याख्यानाबरोबरच आज त्यांच्या विशेष सत्काराचंही आयोजन या निमित्तानं आपण केलेलं आहे. या निमित्तानं उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर अध्यक्षस्थानी विराजमान आहेत. त्यासोबतच या कार्यक्रमासाठी खास ज्यांची उपस्थिती आहे असे आजचे आपले प्रमुख पाहुणे कवी लक्ष्मण बारहत्ते सर हेही मंचावरती स्थानापन्न आहेत. आजचे सत्कारमूर्ती आणि आजचे व्याख्याते डॉक्टर साकेत भाऊसाहेब गमे हेही मंचावरती स्थानापन्न आहेत. त्यासोबतच महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर रवींद्र ठाकरे सरही मंचावरती स्थानापन्न आहेत. मंचासमोर महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक, महाविद्यालयाचे जिमखाना विभाग प्रमुख, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक, महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाचे प्रमुख, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त खूप खूप स्वागत करतो. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपली जी परंपरा आहे, ज्यांनी शिक्षणाची गंगोत्री येवल्यात आणली, ज्यांनी आपल्या सगळ्यांच्या शिक्षणाची सोय केली, गोरगरीब कष्टकरी वंचित उपेक्षितांच्या मुलांसाठी मुलींसाठी शाळा काढल्या, महाविद्यालये काढली, वसतिगृहे काढली, असे कुळ कायद्याचे जनक, संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या चळवळीचे अग्रणी नेते आणि महात्मा गांधी विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे सन्माननीय संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मंचावरील सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात करा. धन्यवाद. यानंतर एका खास कार्यक्रमाकडे आपण वळूयात. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर ज्यांनी नुकतंच BDS ही पदवी ज्यांनी संपादन केली असे सुस्वभावी, शांत आणि संयमी असं व्यक्तिमत्व, अभ्यासू असं व्यक्तिमत्व डॉक्टर साकेत गमे यांचं मान्यवरांच्या हस्ते आपण सुरुवातीला यथोचित त्यांचा सत्कार करणार आहोत आणि मग कार्यक्रमामध्ये पुढे जाणार आहोत. मी कवी लक्ष्मण बारहत्ते सर यांना विनंती करतो आणि समवेत असणाऱ्या मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण डॉक्टर साकेत गमे यांचं महाविद्यालयाच्या वतीनं धन्यवाद. मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर ज्या गोष्टीसाठी आपण एकत्रित झालेलो आहोत, अर्थात आपल्या दाताचं आरोग्य, दंत आरोग्य या विषयावरती ज्यांचं व्याख्यान आपल्याला ऐकायचं आहे असे डॉक्टर साकेत गमे यांना मी विनंती करतो की आपण जे काही प्रेझेंटेशन आहे, आपलं व्याख्यान या ठिकाणी आम्हा उपस्थितांसमोर ठेवावं. आपण जोरदार टाळ्यांनी डॉक्टर साकेत गमे यांचं स्वागत करू. नमस्कार, माझे नाव साकेत गमे. लहानपणापासून माझं शिक्षण ह्याच शाळेच्या पटांगणात झालं आहे आणि खूप चांगलं वाटतं आज ही संधी मिळाली की माझं एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर इथे येऊन तुम्हाला सर्वांसमोर मी भाषण देऊ शकतो आहे किंवा हे सेमिनार प्रेझेंट करू शकतो आहे. सरांनी माझं वर्णन करताना अभ्यासू वगैरे असे भरपूर शब्द वापरले, पण मी शांत नाही आहे. लहानपणापासूनच वडिलांनी अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये खूप सूट आणि प्रोत्साहन दिलं होतं.
तर गायन, वादन, नृत्य, त्या व्यतिरिक्त इतर भरपूर गोष्टींमध्ये माझा लहानपणापासून या शाळेत सहभाग होता. आणि येवल्यासारख्या शहरातनं मी आज मुंबईमध्ये गेलो आणि तिथे जाऊनही मला कुठल्याच गोष्टीची कधी भीती नव्हती की आपण एका येवल्यासारख्या तालुक्यातनं एवढ्या मोठ्या शहरात जातो आहे. तिथे जाऊन माझं इथं शिक्षण मराठीमध्ये झालं, पण तिकडे जाऊन इंग्लिश माध्यमातून माझं पुढील शिक्षण झालं. त्यातही मला कुठेच कधी काही त्रास जाणवला नाही की आपण मराठी मीडियमचं असून आपल्याला एवढ्या मोठ्या शहरात इंग्लिशसारखी भाषेमध्ये पुढचं शिक्षण घ्यावं लागतं आहे. माझं ज्युनियर कॉलेजमधलं शिक्षण हे लातूरमध्ये झालं, शाहू कॉलेजमध्ये. त्यानंतर BDSसाठी मी MGM डेंटल कॉलेज, नवी मुंबई, इथे मी शिक्षण घेतलं. आज मी डेंटल हेल्थकेअर याबद्दल तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. माझं प्रेझेंटेशन हे इंग्लिशमध्ये आहे. मी मराठीमध्ये बोलण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. फक्त यात जे प्रेझेंटेशन हे इंग्लिशमध्ये राहणार आहे. शब्दांमध्ये काही चूक झाली तर माफी असावी. चालेल. पुढची. तर डेंटल हेल्थकेअर म्हणजे फक्त ओरल दाताची काळजी घेणं नव्हे, तर दाता रिलेटेड इतर गोष्टी आहेत, जसे की जीभ, जसं की आपल्या हिरड्या असतात त्या आणि पूर्ण ओरल कॅव्हिटी म्हणजे आपल्या तोंडामधले सर्व घटक, त्यांची काळजी घेणं याला आपण डेंटल हेल्थकेअर म्हणतो. तर फक्त दाताची काळजी नव्हे, तर पूर्ण ओरल कॅव्हिटीची काळजी म्हणजे डेंटल हेल्थकेअर. डेंटल हेल्थकेअर आपण का घेतली पाहिजे, तर ती न घेतल्याने आपल्याला डेंटल केरीज, दाताची काळजी व ओरल कॅव्हिटीची काळजी न घेतल्याने आपल्याला डेंटल केरीज म्हणजेच दाताला कीड लागणं, पेरिओडॉन्टल डिझीज म्हणजे पेरिओडॉन्टायटिस असा डिझीज आहे, ज्यामध्ये दाताच्या आजूबाजूचे घटक खराब होतात, ज्यामध्ये आपल्या हिरड्या खाली घसरतात, आपले दात हालायला लागतात. त्याप्रकारे आणि ओरल इन्फेक्शन, विविध प्रकारचे ओरल इन्फेक्शन होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनात भरपूर प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम होतो, जसं की आपल्याला दात दुखायला लागतात, त्या व्यतिरिक्त दात हालायला लागतात. आपल्या ओरल कॅव्हिटीची काळजी न घेतल्यामुळे आपल्याला स्टेन्स येतात, ज्यामुळे दिसण्याला चांगले वाटत नाही. जसं की आपल्या ह्या हुद्द्यात, जसं की आपण शिक्षक असाल, प्रेझेंटेशन करताना वगैरे आपले दात जर दिसून आलेत की त्याला स्टेन्स असले, तर त्यामध्ये पण आपल्याला इम्पॅक्ट होतो. व दात न ट्रीट केल्याने मोठे मोठे आजार त्यांच्यामध्ये पण भरपूर इम्पॅक्ट होतो, जसं की डायबिटीज असावं. इवन दात साफ न केल्यामुळे हेलिटॉसिस म्हणजे की वास येणं, हे पण मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवतं. तर यामुळे आपण डेंटल हेल्थकेअर याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे व ओरल हायजीन मेंटेन केली पाहिजे. आपल्या दाताची काळजी घेणं हे आपण का केलं पाहिजे, हे तर झालं की विविध डिझीज पाळले पाहिजे, डिझीज होऊ नये यामुळे. दात साफ करणे हे आपल्या हिंदू कल्चरमध्ये, आयुर्वेदामध्ये दिनचर्या सुरू करण्याआधी चाणक्य संहिता व सुश्रुत संहिता याच्यामध्ये सकाळी उठल्यानंतर पूजा करण्याआधी आपण दात व आपलं पूर्ण शरीर साफ करणं हे आपल्याला खूप महत्त्वाचे त्या स्क्रिप्ट्समध्ये दिलेलं आहे. जुन्या काळात दात साफ करणे हे हर्बल स्टिक्सचा आपण उपयोग करायचो. आता ते उपयोग केले जात नाही. त्या स्टिक्समध्ये अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज असायच्या व घाण ही निघून जायची. आता आपण ब्रशचा उपयोग करतो, टूथपेस्टचा उपयोग करतो मोठ्या प्रमाणावर. काही फोटो मला दाखवायचे होते, ज्यामध्ये ॲनाटॉमी ऑफ टूथ, दात हा कसा बनलेला असतो. आपण वरती जे बघतो हा फक्त आपला क्राऊन भाग असतो, पण मेन हा क्राऊन भागामध्ये इनॅमल जो लेअर असतो हा लिव्हिंग सबस्टन्स नसतो. तो जरी पण आपल्या बॉडीने तयार केलेला आहे, त्याला त्याचं काही सेन्सेशन नसतं. बट जे आपल्याला दात दुखतो ते मेनली डेंटिन आणि पल्प, जे आपल्याला दिसत नाही, जे आपल्या मध्ये हाडामध्ये असतं, त्यामुळे आपल्याला ते दिसून येत नाही. बट हे जे घटक असतात हे दाताला लिव्हिंग सबस्टन्स बनवतात. डेंटिन जो असतो हा पोकळ पदार्थ असतो, ज्याच्यामध्ये ट्यूब्स असतात आणि त्याच्यामध्ये आपल्या नसा ज्या असतात त्याच्यामध्ये असतात. आणि पल्प म्हणजे टिश्यू असतं. पल्पमध्ये त्याला दाताला ब्लड सप्लाय, नर्व सप्लाय हे पल्प थ्रू केलं जातं. पल्प हा एक एन्क्लोज्ड कॅव्हिटी आहे, जे म्हणजे सगळ्या बाजूने कवर्ड असते. फक्त एक छोटासा ओपनिंग असते दातामध्ये, जिथून ह्या सर्व नर्व्स आणि ब्लड व्हेसल्स त्यामध्ये येतात.
तर आपल्याला बाहेरून जो दिसतो तो इनॅमल पार्ट किंवा इनॅमल गेल्यानंतर डेंटिन पार्ट दिसतो, जो क्राउन पोर्शन असतो. रूट पोर्शन हा हाडामध्ये असतो, त्यामुळे तो आपल्याला दिसून येत नाही. ओरल हायजीन आणि आपण ती का घेतली पाहिजे, जसं मी आधी बोललो, ओरल हायजीन न मेंटेन केल्याने केरीज, दाताला जे कीड लागते ती कीड लागू शकते. त्यानंतर आपल्याला दिसतंय, ह्या फोटोमध्ये जर दिसत असेल, दाताच्या अराउंड जी घाण असते त्यामुळे सर्वात मोठा प्रॉब्लेम होतो, दाताच्या वर असो आणि दाताच्या आजूबाजूलाही. त्यानंतर दात साफ न केल्याने सेन्सिटिव्हिटी सारखा आजारही होऊ शकतो, ज्यामध्ये थंड गरम खाल्ल्याने आपल्याला झणझणाहट जी म्हणतो ती होते. आणि हेलिटॉसिस म्हणजे की बॅड ब्रेथ ते आपल्याला जाणवतं. बेसिक स्टेप्स फॉर मेंटेनिंग ओरल हायजीन. ओरल हायजीन मेंटेन करण्यासाठी या बेसिक स्टेप्स फॉलो केल्या पाहिजे, ज्यामध्ये आपण ब्रश केला पाहिजे. आपल्याला अमेरिकन अकॅडमीने सांगितले आणि वर्ल्ड हेल्थ तर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने पण सांगितलं की दिवसातनं ॲटलिस्ट 2 वेळा आपण ब्रश केला पाहिजे. तसं जर दाताची एकदम चांगल्या काळजी घ्यायची असेल तर एव्हरी मील नंतर, म्हणजे जेवणानंतर आपण प्रत्येक वेळेला जेवणानंतर आपण ब्रश तसा केला पाहिजे, बट ते पॉसिबल नाही आपल्याला. तर ॲटलिस्ट दिवसातनं 2दा ब्रश केल्या पाहिजे, ते की सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना. खूप वेळा रात्री झोपण्याची सवय झोपण्याआधी ब्रश करण्याची आपल्याला सवय नसते, तर ते जरी आपल्याला जमलं नाही तर ॲटलिस्ट दिवसातनं सकाळी उठल्यावर एकदा ब्रश केलाच पाहिजे, आणि जमलंच तर दिवसानं 2 वेळा ब्रश केला पाहिजे. त्यानंतर ब्रश केल्यानंतरही आपल्याला भरपूर वेळा कीड लागते. हे कशामुळे, तर दाताने वरची जी घाण असते ती निघते, बट 2 दातांमध्ये जी घाण अडकते ती ब्रशने खूप वेळा निघत नाही. तर त्यासाठी आपण फ्लॉसिंग ही केली पाहिजे. त्यानंतर प्रॉपर डाएट ठेवला पाहिजे. दाता रिलेटेड मोस्टली जी केरीज होते, जी कीड लागते, ती आपण सिम्प्लिफाईड शुगर म्हणजे कार्बोहायड्रेट्स, साखरीयुक्त पदार्थ आणि जे की स्टिकी असतात जसे की कॅन्डी किंवा इक्लेअर सारखे चॉकलेट्स खाल्ल्याने जे खूप वेळ दातावर राहतात त्यामुळे आपल्याला कीड लागते. तर आपण प्रॉपर डाएट मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. आपण जे कार्बोनेटेड ड्रिंक्स घेतो जसं की कोको कोला घ्या, थम्सअप घ्या, त्यामुळेही दाताची झीज होते. तर डाएट मेंटेन करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे जितकं दात स्वच्छ ठेवणे. रेग्युलरली आपण रिन्स करणं म्हणजे गुळण्या करणं. त्या गुळण्याही कशाने, नॉर्मल खाऱ्या पाण्याने केलं तर चांगलंच आहे, पण क्लोरोहेक्झिडिन माउथवॉश जो रिकमेंड केला जातो, ज्याने जर आपण गुळण्या केल्या तर दाता रिलेटेड कुठल्याही समस्या शक्यतो होत नाही. आणि रेग्युलर डेंटल चेकअप जे आपण युजली करत नाही. आपण पार्लरला जातो, आपण केसांची काळजी घेतो, आपण स्वतःची दिसण्यावर आपण काळजी घेतो, बट दातांचा रेग्युलर चेकअप आपण करत नाही. जे की कधी कधी नॉर्मल पॉप्युलेशन, नॉर्मल जी जनता असते ती विचार करतो की नाही आपले डॉक्टरकडे जाऊन 150 रुपये चार्जेस असणार आहे, बट खूप वेळेला डेंटल कॅम्प्स होतात ज्यामध्ये फ्री चेकअप मिळतं आपल्याला. तर आपण खूप वेळेला आपल्या दाताला काही आजार असेल तरी आपल्याला कळत नाही, बट आपण प्रोफेशनलकडून ॲटलिस्ट वर्षातनं 2 वेळा दात चेक करून घेणं, 6 महिन्यातनं किंवा नाही जमलं तर वर्षातनं एकदा दात चेक करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ब्रश कसा केला पाहिजे. आपल्याला लहानपणी आपल्या आईवडिलांनी ब्रश हातात दिला, शिकवलं आणि आपण केलं, पण ब्रश करण्याची पण एक पद्धत आहे. आणि अलॉंग विथ ब्रश आपण काय काय यूज केलं पाहिजे त्याच्याही काही गोष्टी ज्या मी सांगू इच्छितो. ब्रश यूज करताना सॉफ्ट जो ब्रश असतो तो किंवा मीडियम सॉफ्ट जो ब्रश असतो तो यूज केला पाहिजे. जास्त हार्ड ब्रश केल्याने जो मी इनॅमल बाहेरचा लेअर म्हटलो, जो व्हाईट आपल्याला दात दिसतात, तो घिसला जातो आणि त्यामुळे सेन्सिटिव्हिटी होते, जे आपल्याला नाही पाहिजे. त्यानंतर अँटी कॅव्हिटी फ्लोराईड टूथपेस्ट यूज केला पाहिजे. दाताची आपण टूथपेस्ट यूज करताना मोस्ट ऑफ द टूथपेस्ट ज्या बाजारात येतात त्या फ्लोराईड कंटेनिंग असतात. फ्लोराईड म्हणजे जसं क्लोरीन एलिमेंट आहे तसं फ्लोरीन एक एलिमेंट आहे, जो टूथपेस्टमध्ये असल्याने आपले दात स्ट्रॉंगर होतात. तर फ्लोराईड असलेला टूथपेस्ट आपण यूज केला पाहिजे. ब्रश कसा केला पाहिजे, आपण नॉर्मली ब्रश पकडतो आणि सरळ ब्रश करतो, त्याने पूर्ण घाण ही निघत नाही. तर ब्रश करण्याची पण टेक्निक आहे, ती मी सांगू इच्छितो. ब्रश करताना पहिली गोष्ट तर खूप घासणं नव्हे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ब्रश पूर्ण झिजला गेल्यानंतर 5-6 महिन्यांनी चेंज करतो, पण ब्रश किती 20-30 रुपयाला एक मिळतो.
तर शक्यतो ब्रश 2 ते 3 महिन्यात आपण चेंज केला पाहिजे, ज्यामुळे त्याचा इफेक्टिव्हनेस आपल्या दातांवर राहतो. ब्रश यूज करताना जेंटल क्लेन्झिंग केली पाहिजे, म्हणजे खूप जोरात आपण नाही केलं पाहिजे. आपला ब्रश हे दातांना 45 डिग्रीने आपण ते सरळ धरतो, म्हणजे 90 डिग्री पकडतो, तो थोडासा 45 डिग्री पकडला पाहिजे आणि फ्रंटवाले दात साफ केले पाहिजे. एकदा समोरचे दात 45 डिग्रीने साफ झाले की तसेच मागचे दात साफ करायचे. त्यानंतर गम लाईन, दात हिरड्यांच्या आजूबाजूचा लेअर, हिरड्या आणि दात, ह्या जर हिरड्या झाल्या आणि हा दात झाला, याच्यामध्ये पण थोडीशी जागा असते जिथं अन्न अडकलेलं असतं, जे साफ होत नाही, तर ते आपण केलं पाहिजे. दाताची आपण मसाज केली पाहिजे बोटांनी. दाताची समोरची साईड साफ केल्यानंतर मागची साईड ही जी जिभेला लागते ती साईड आपण साफ केली पाहिजे आणि त्यानंतर दाताची वरची साईडही साफ केली पाहिजे. त्यानंतर दात साफ करणे म्हणजे ब्रशिंग फक्त नव्हे तर आपण फ्लॉसिंग केली पाहिजे. जर इथे कोणाला फ्लॉस काय माहीत नसेल तर एक प्लास्टिक सारख्या मटेरियलने बनलेला असतो ज्याला वॅक्स लावलेला असतो, ती स्ट्रिंग असते सॉफ्ट, ती आपण 2 बोटांमध्ये धरून आता ते जुन्या काळात असं केलं जायचं. आता रेडीमेड फ्लॉस मिळतो जे पकडून आपण 2 दातांमध्ये ते जाऊन आपण साफ करू शकतो. आणि अत्याधुनिक म्हणजे वॉटर फ्लॉसर जे मशीन येतं, त्याने पाण्याच्या करंट एका पल्सेटिव्ह ऑर्डरमध्ये फवारले जातं आणि त्यामध्ये 2 दातांमध्ये अडकलेली घाण साफ केली होते. जे मी मगाशी म्हटलो, ह्या दोन्ही गोष्टी केल्यानंतर आपण प्रॉपर डाएट मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की मी म्हटलं हाय शुगर कंटेंट असलेल्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे, ज्यामुळे फक्त दात नाही तर पूर्ण शरीरालाही इजा होऊ शकते. त्यानंतर टॉफीज, कॅन्डीज ज्या दातावर खूप वेळ राहतात त्याने आपले दात खराब होतात. त्यानंतर कार्बोनेटेड ड्रिंक्स आपण टाळले पाहिजे, जे ॲसिडिक फूड असतं ते कमी केलं पाहिजे. जे मी मगाशी म्हटलो की रिन्सिंगही तितकीच इम्पॉर्टंट आहे, आपण गुळण्या केलं पाहिजे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे क्लोरोहेक्झिडिन माउथवॉश जो बाजारात आपल्याला मिळतो मेडिकल स्टोअरमध्ये, त्यांनी जर दात साफ केले 14 दिवसांसाठी, त्याहून जास्त करू नये. 14 दिवस दिवसातनं 2 वेळा 10 ते 15 ml आपण यूज केला पाहिजे, पाण्यात टाकून किंवा नुसतंही. त्याने आपले दात चांगले राहतात. आणि रेग्युलर डेंटल चेकअप हा महत्त्वाचा आहे. सायन्स ऑफ गुड ओरल कॅव्हिटी, मोस्टली म्हणजे कुठलाही आजार नसणे, कुठली सेन्सिटिव्हिटी नसणे, दाताला कुठलाही पेन न होणे, जो आपल्याला लहानपणी जो दाताचा कलर होता आणि आपल्या हिरड्यांचा जो ओरल पिंक कलर म्हणतो तो असणे इम्पॉर्टंट आहे. यानंतर आपण दात का साफ केले पाहिजे आणि कसे केले पाहिजे याबद्दल बोललो. मी थोड्या वेळात फक्त आपल्याला डेंटिस्ट्रीच्या काय ब्रांचेस आहे आणि कुठले वेगवेगळे आजार आहे त्याबद्दल थोडक्यात सांगू इच्छितो. डेंटिस्ट्रीमध्ये टोटल 8 मेन ब्रांचेस येतात. जे माझा आता कोर्स झाला तो म्हणजे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. त्यानंतर आपण जसं MBBS डॉक्टर असतात ते MBBS झाल्यानंतर स्पेशालिटी करतात. काही जण जनरल सर्जन होतात, काही जण कार्डिओलॉजी होतात, काही जण नेफ्रोलॉजिस्टमध्ये होतात. तसं डेंटिस्ट्रीमध्येही 8 ब्रांचेस आहे, जे MDS मास्टर ऑफ डेंटल सर्जरी 8 ब्रांचेसमध्ये करू शकतो, जी स्पेशालिटी असते. आपल्याला कुठलाही कॉम्प्लिकेटेड आजार झाल्यानंतर आपण ह्या विविध प्रकारच्या डेंटिस्टकडे आपण जाऊ शकतो. तर त्यामध्ये प्रोस्टोडोंटिस्ट, क्राउन अँड ब्रिज, एंडोडोंटिक्स, पेरिओ, ऑर्थो, ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जरी, पिडोडोंटिक्स, पब्लिक हेल्थ डेंटिस्ट्री आणि ओरल मेडिसिन, रेडिओलॉजी या ब्रांचेस येतात. त्यामध्ये प्रोस्टोडोंटिस्टमध्ये आपण दाताची जी कवळी लावतो ती त्यामध्ये येतो. तर आपल्याला कोणालाही कवळी लावायची असेल, आपले दात निघून गेलेले असतील किंवा काढले असतील, तर त्यासाठी प्रोस्टोडोंटिक्सकडे जाणं गरजेचं असतं, जे रेग्युलर डेंटिस्ट शक्यतो नाही करू शकत. आपल्याला स्पेशलिस्टकडे जावं लागतं. त्यामध्ये सध्या जे मोस्टली यूज केले जाते ते म्हणजे इम्प्लांट. इम्प्लांट म्हणजे एक खिळा टाईपची पद्धत असते, जी आपल्या दातामध्ये स्क्रू फिट केला जातो, त्यावर आपण क्राऊन लावतो, जे आपल्याला हो चालेल हो प्रोस्टोडोंटिक्समध्ये दाताची जी कवळी बसवणं आहे त्याचा उपयोग केला जातो. म्हातारे माणूस ज्यांना एकही दात नाही आहे
ते आपण बघितले असेल कवळी बसवतो, तर ती ही टाईपची कवळी येते ज्यामध्ये पूर्ण सगळे सेट ऑफ टीथ बदलले जातात. त्यानंतर आपल्यामध्ये खूप जणांचे एखादा दात नसतो, तर यामध्ये असे पूर्ण दात लावू नाही शकत, तर त्यामध्ये आपण ब्रिज देतो किंवा क्राऊन देतो. आणि खूप जणांमध्ये 4-5 दात नसतात, बाकीचे दात असतात, जसं की ह्या फोटोमध्ये आपल्याला दिसतंय, तर त्यामध्ये रिम्युअल पार्शियल डेंचर देतात, जसं की इथं दिसतंय. ह्या पेशंटला मागचे दात नाही आहे, बट पुढचे दात आहे, तर ती जागा सोडून इतर दात बसवले जातात. हे काम आपल्याकडनं आपण प्रोस्थोडोंटिक्स जे डेंटिस्ट स्पेशालिटी असते ते करतात. एंडोडोंटिक्स आणि ऑपरेटिव्ह डेंटिस्ट्री यामध्ये आपण रूट कनाल करणं, चांदी भरणं हे जे करतात हे एंडोडोंटिस्ट आणि ऑपरेटिव्ह डेंटिस्ट्री जे सर्जन असतात ते करतात. तर त्यामध्ये आपल्याला रूट कनाल ट्रीटमेंट, जेव्हा मी पहिल्या स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवलं की वरती दाताचा क्राऊन असतो, मध्ये जो रूट असतो तिथपर्यंत जर इन्फेक्शन गेलं, त्यातला कीड लागून हे मध्येच कीड गेल्यानंतर रूट कनाल आपल्याला करावं लागतं, ज्यामध्ये आपल्याला रात्री पेन होणं, दिवसभरही पेन होणं, दात दुखत राहणं, त्यामध्ये रूट कनाल ट्रीटमेंट केली जाते. दात किडले आहेत पण रूट कणालपर्यंत इन्फेक्शन गेलं नाहीये, त्यावेळेला आपण तेवढा भाग दाताचा इनॅमलचा काढून तिथे चांदी किंवा कंपोजिट, या इथे आपण बघू शकतो चांदी आपल्याला दिसून येते, पण कंपोजिट सारखा मटेरियल, हे दात खराब झालेले होते, इथे कंपोजिट लावलाय, आपल्याला कळूनही नाही येणार की इथे काही मटेरियल लावलंय. पेरिओडोंटिक्स हा वन ऑफ द इम्पॉर्टंट ब्रांच आहे, ज्यामध्ये दात आपले किडतात का, जसं मी म्हटलो साखरेयुक्त सिम्पलिफाईड शुगर खाल्ल्याने आपले मोस्टली दात किडतात. हे कशामुळे, तर आपल्या तोंडामध्ये असंख्य मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे बॅक्टेरिया असतात जे प्रत्येक वेळेला उपलब्ध असतात, म्हणजे आपण कितीही काय केलं तर ते नष्ट होऊ शकत नाही. तर आपण त्यासाठी कायम दाताची हायजीन मेंटेन करणं इम्पॉर्टंट आहे. तर दाताची हायजीन मेंटेन नाही झाली तर ते दाता अराउंड जी घाण असते त्यामध्ये ते बॅक्टेरिया कायम उपलब्ध असतात आणि ते वेगवेगळे घातक पदार्थ रिलीज करतात, ज्यामुळे आपले दात खराब होतात. आणि ते शुगर हे त्यांचं फूड असतं, म्हणजे शुगरवर ते शुगर डायजेस्ट करून त्यावर ॲसिड रिलीज करतात, ज्या ॲसिडची pH ही खूप ॲसिडिक असते, त्यामुळे आपले दात झिजले जातात. तर पेरिओडॉन्टिक्समध्ये आपले जेव्हा इथे बघू शकता की आपली जी गम लाईन असते, ज्या हिरड्या असतात त्या खाली जातात, ज्यामुळे जी त्याची लेवल होती ती त्यामुळे जास्त रूढ दिसायला लागतात. तर त्यामध्ये आपण विविध सर्जरी करू शकतो, दात हालायला लागतात, त्यानंतर दात वेगवेगळ्या स्ट्रेन्स येतात, तर ते सगळं करण्यासाठी पेरिओडोंटिस्ट कडे आपण जाऊ शकतो. ऑर्थोडोंटिक्स हे युजली आपल्या सोसायटीमध्ये यूथ असतात जे 18 वर्षाच्या अराउंड जे मुलं असतात ज्यांना आपले लुक्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि जे आत्ताच्या जेनझीमध्ये खूप इम्पॉर्टंट झाले की आपले दात चांगले दिसले पाहिजे, एस्थेटिक दिसलं पाहिजे, त्यामध्ये ऑर्थोडोंटिस्ट ट्रीटमेंट केली जाते. आपले दात खूप वेळेला फक्त दिसणे नव्हे तर माल अलाइंड असतात, ज्यामध्ये आपल्याला साफ करणं आणि दिसणं ह्या दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट असतात. तर ते साफ चांगले होऊ शकत नाहीत कारण ते दात आबडधोबड लावलेले आहेत असं म्हणता येईल. तर त्यामध्ये आपण 4 वेगवेगळ्या गोष्टी असतात, ज्यामध्ये लिंगवली लावतात. लिंगवली म्हणजे जिभीच्या साईडने लावतात, ज्यामुळे हे ब्रेसेस दिसले जात नाही. हे मेटॅलिक ब्रेसेस पुढून जर लावले तर ते दिसतात. तर खूप वेळेला ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट लोक करत नाही की आपल्याला 6 महिने हे लावून ठेवावं लागेल. त्यानंतर सिरॅमिक ब्रॅकेट असतात तेही शक्यतो दिसले जात नाही. बट सर्वात अत्याधुनिक जे आता सध्या सिटीज आणि इवन नाशिक सारख्या शहरात इवन एवढ्यातही जे यूथ प्रेफर करते ते म्हणजे क्लिअर अलायनर, जे लावल्यानंतर दिसूनच येत नाही, ज्यामुळे आपल्याला एक 5-6 महिने ते लावावं लागतं आणि आपले दात एकदम योग्य जे खराब दात असतात ते चांगल्या पद्धतीने अलाइन होतात. आणि ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जरी ही मला सर्वात जास्त आवडते ही ब्रांच. यामध्ये डेंटिस्ट म्हणजे आपल्याला फक्त जो दात साफ करतो किंवा दात कोरून मटेरियल भरतो, रूट कनाल करतो, आपल्याला तेवढंच माहिती आहे. पण डेंटिस्ट्रीमध्ये ही ब्रांच आहे जी म्हणजे ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जरी, ज्यामध्ये आपण डेंटिस्ट्री म्हणजे जी मी डिग्री घेतोय बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी, तर डेंटिस्ट म्हणजे फक्त दात क्लीन करणारा किंवा रूट कनाल करणार नव्हे, तर तो एक सर्जन असतो.
तर ओरल अँड मॅक्झ्युलर फेशियल सर्जन ह्यामध्ये विविध प्रकारचे ॲक्सिडेंट पेशंट येतात जे जनरल सर्जन जे MBBS झाल्यानंतर बनतात तेही त्यावर ऑपरेट नाही करू शकत. तर त्यावर डेंटल सर्जन जे ओरल अँड मॅक्झ्युलर फेशियल सर्जरीमध्ये 3 वर्षांचं पोस्ट ग्रॅज्युएशन करतात ते त्यावर काम करतात. जसं की इथले हा वरचा आणि खालचे हाड यामध्ये कुठल्याही प्रकारचा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट झाल्यानंतर फुटला जातो तो हाड, तर त्याचे फ्रॅक्चर रिपेअर करण्याचं काम हे OMFS सर्जन करतो. त्यानंतर ऑर्बायटल फ्रॅक्चर डोळ्याच्या आजूबाजूचं जे हाड तुटतात त्याचेही. परत खूप बाळांमध्ये फोटोमध्ये क्लिअरली दिसत नाही आहे बट क्लेफ्ट लिप नावाची ॲबनॉर्मॅलिटी असते ज्यामध्ये जन्मतःच बाळांमध्ये ही असे 2 जे मांस आहेत लिप्सचे ते जॉईंट नाही होत. त्यामुळे श्वासोच्छ्वास घेणं, खाणं, दूध पिणं यामध्ये बाळाला खूप अडचण होते. तर तशा प्रकारच्या कॉम्प्लिकेटेड सर्जरी व सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे अक्कलदाढ जी आपण इव्हॉल्युशनमध्ये आधी माकड जे होतं माणूस होण्याआधी तर त्यांचे जेवण जे होतं ते रॉ फूड खायचे, कच्चं मांस खायचे, त्यामुळे त्यांचा जॉ मोठा होता. पण विथ इव्हॉल्युशन जॉ छोटा झाला आणि अक्कलदाढ ही पूर्ण येत नाही आणि पुढील काही वर्षानंतर अक्कलदाढ कम्प्लिटली येणं बंद होईल, तिसरा दात जो म्हणतो आपण शेवटचा. तर तो जो काढावा लागतो पेनमुळे तर ते हे ओरल सर्जन करतात. आणि पिडोडोंटिक्स जे की लहान मुलांचा डॉक्टर, लहान मुलांचा डेंटिस्ट, ती एक ब्रांच आहे ज्यामध्ये लहान मुलांच्या दाताची काळजी ही नॉर्मल डेंटिस्ट नाही करू शकत, कारण लहान मुलांना तेवढे कोऑपरेटिव्ह नसतात. छोटे लहान 6-7 महिन्याला दात आपल्याला सुरू होतात आणि तिथून पुढे लगेच कीडही लागू शकते. तर छोट्या मुलांना दात आल्यानंतर त्याची काळजी घेणं व त्याबद्दलची माहिती देणं हे पिडोडोंटिस्ट जी स्पेशालिटी आहे ते डॉक्टर देतात. यामध्ये आणि एक गोष्ट मी सांगू इच्छितो, ओरल अँड मॅक्झ्युलर फेशियल सर्जरीमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅन्सर पेशंट जे असतात ते पण आपण ट्रीट करतो, जे डेंटिस्ट असतात ते. त्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं गुटखा, मावा किंवा तंबाखू खाणे हे खूप मोठ्या प्रमाणात टॅबू आहे आपल्या सोसायटीमध्ये, पण ते न घाबरता डिस्कस करणे तितकंच इम्पॉर्टंट आहे. ज्यामध्ये आपण खातही असू तर चेक करणं महत्त्वाचं आहे की किती कधीपासून खातोय. त्यामध्ये आपल्याला खूप सायन्स असतात जे कॅन्सर होण्याआधी आपल्याला दिसतं, तर ते चेक करणं महत्त्वाचं आहे आणि झालं असेल तर ते ऑपरेट करणं महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे विविध डेंटल ब्रांचेस आहे. आज या ठिकाणी याबद्दल मी तुम्हाला माहिती देऊ शकलो, त्यामध्ये मला खूप चांगलं वाटलं आणि खूप मोठी गोष्ट वाटली की ह्याच शाळेमध्ये इथेच मी लहानपणी खेळलो, इथेच मी प्रेयरला राहायचं आणि ह्याच पटांगणात माझे शिक्षण झाले. आणि आज तुमच्या त्यापैकी भरपूर जणांनी मला लहानाचं होतं बघितलंय आणि इथे मी ॲज अ डेंटिस्ट किंवा ॲज अ डॉक्टर मी तुम्हाला थोडे काही माहिती देऊ शकलो, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. काही कोणाला प्रश्न असतील तर प्लीज, मी जितकं मला नॉलेज आहे ते सांगू म्हणजे प्रयत्न करेन. हां, तर ब्रशचा खूप सोपा नियम आहे. किमान 2 मिनटं ब्रश केला पाहिजे, 2 मिनटं, आणि दर 2 महिन्याला ब्रश बदलला पाहिजे आणि दिवसातनं 2 वेळा केल्या पाहिजे. सो फॉर्म्युला आहे 2-2-2, दिवसातनं 2 मिनटं 2 वेळा आणि दर 2 महिन्याने ब्रश बदलणं. हे हो हो. हां, तर मी सुरुवातीला जे बोललो की दिवसातनं 2 वेळा ब्रश केला पाहिजे, पण आपण ब्रश करताना खूप घासतो, कारण 2-3 महिन्यानंतर ब्रश ना खूप सॉफ्ट होऊन जातो आणि नीट क्लिनिंग होत नाही. मग ते दाबल्यानंतर हिरड्या घासल्या जातात. दुसरं, हिरड्या वरती का जातात तर जे मी म्हटलो की बॅक्टेरिया असतात ते विविध हार्मफुल घटक सोडतात आपल्या दाताच्या अराउंड, त्यामुळे त्या हिरड्या सरकल्या जातात वरती. आणि तिसरं म्हणजे आपण खूप हार्ड ब्रिसल ब्रश यूज करतो, त्यामुळे दाताला इजा होते आणि हिरड्यावरती केल्या जातात. आणि चौथी गोष्ट म्हणजे आपण हिरड्या खूप वेळेला मसाज नाही करत. खूप छोटी गोष्ट आहे, आपल्या दातांनी फक्त हिरड्यांना दाबायचं एकदा, अगदीच रोज जरी नाही जमलं तर आठवड्यातून एकदा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे टंग क्लीन करणं. ते टंग क्लीनर मिळतं आठवड्यातून, महिन्यातून, तरी टंग क्लीन केली पाहिजे. तर त्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे हिरड्यावरती घासल्या जात नाही.
आणि घासले गेलेले असतील तर उपाय काय? तर हां, घासले गेल्यानंतर पहिली गोष्ट कुठल्याही आजाराची असते, आजार जो झाला आहे तो पुढे अजून होऊ नये, म्हणजे थोडी घासली गेली ते अजून होऊ नये, त्यामध्ये स्टेप्स घेतल्या पाहिजे. जे मी म्हटलो सॉफ्ट डिबिसल टूथब्रश यूज केला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण ते केल्यानंतरही हळूहळू हिरड्या परत आपली जी जुनी जागा होती तिथे यायला सुरू होतं. पण अगर खूप जास्त घासल्या गेला आहे तर त्यानंतर पेरिओडोंटिस्ट जे असतात त्यांच्याकडे आपण गेलं पाहिजे. आणि त्यानंतर ठीक आहे, त्यानंतर पेरिओडोंटिस्ट विविध लेझर उपचार करू शकतो. दात साफ करून घेतले तरीही हिरड्या परत त्या जागेवर जातात, जर केले नाही तर परत जात नाही, कारण ते हार्मफुल घटक बॅक्टेरिया सोडत राहतात. तर त्यामुळे आणि विविध सर्जरी पण अवेलेबल आहे, जे खूप मेडिकली कॉम्प्रोमाइज पेशंट असतात ज्यांचे खूप घासल्या गेल्या आहेत आणि सेन्सिटिव्हिटी, ते पण छोटीशी सर्जरी करून ते परत लेवलवर आणू शकतो. असं कुणाला काही अजून छोटा कुठलाही प्रश्न असेल तर विचारू शकतो. ते दात बसवण्याची जी प्रक्रिया सांगितली ती किती वर्षापर्यंत करू शकतो? हां, तर आपले दात कुठल्या प्रकारची प्रक्रिया आहे त्यावर डिपेंड करतं. आता सपोज म्हातारे माणसं ज्यांना एकही दात नाही आहे तर ते त्यांचं फक्त 2-3 वेळा माप घेतले जातात, ज्यामध्ये त्यांना काहीच त्रास होत नाही. आणि त्यानंतर 1-1.5-2 आठवड्यात ते डेंचर तयार होतं आणि त्यानंतर आपण ते घालू शकतो. क्राऊन वगैरे बसवण्याचं काम आहे ते 2-3 अपॉइंटमेंटमध्ये शक्यतो होऊन जातं. तर त्यामध्ये 1 ते 2 आठवडा किंवा डिपेंडिंग ऑन डेंटिस्ट किती पेशंट क्लिप हां हो. तर जे आपण ब्रेसेस लावतो दात जे मी म्हटलो की रेग्युलर डेंटल चेकअप केला पाहिजे. तर हो, तर नॉलेज मिळेल. तर लहानपणीच जी ट्रीटमेंट अगर केली तर मोठ्यापणी आपले ओबडधोबड दात होत नाही. तर शक्यतो ती ट्रीटमेंट जितक्या लहानपणी सुरू करू, म्हणजे 14-15 वर्षात जर आपण डेंटिस्टची भेट घेतली आणि डेंटिस्टने आपल्याला सांगितलं की तुमचे खूप वेळेला तेव्हा दात ठीक दिसतात, पण आम्हाला ते समजून येतं की भविष्यात हे दात खराब होणार आहे, तर तेव्हा जर ती ट्रीटमेंट घेतली तर ती कमी वेळेत होते आणि पुढे कॉम्प्लिकेटेड सर्जरी किंवा कॉम्प्लिकेटेड ब्रेसेस लावायची गरज नाही होत. तर तेव्हा ती 4 ते 5 महिन्यात शक्यतो होऊन जाते, 5 ते 6 महिन्यात किंवा एखाद्या वर्षापर्यंत ट्रीटमेंट घ्यावं लागते, जे कॉम्प्लिकेटेड केसेस असतात. पण अगर आपण मोठं झालो, आता माझ्या वयात जर मी 24 वर्षाचं आहे तर पुढे ती ट्रीटमेंट थोडी कॉम्प्लिकेटेड होऊन जाते आणि पैसेही त्यात जास्त जातात आणि ट्रीटमेंटही तेवढीच कॉम्प्लिकेटेड होतं. जितकं लवकर केली तितकं कमी पैशात तितकं कमी कॉम्प्लिकेटेड ती ट्रीटमेंट होऊन जाते. असं दातांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण आहारातून काय घेऊ शकतो? हो. पदार्थ कुठले घटक आपण खाल्ले पाहिजे येस. त्याच्याने आरोग्य चांगलं राहील? हां, तर अलॉंग विथ टूथपेस्ट मी बोललो की फ्लोरिडेटेड टूथपेस्ट पाहिजे. फ्लोराईड हा घटक टूथपेस्टमध्ये असलाच पाहिजे, कारण त्यांनी दात खूप स्ट्रॉंग राहतात. म्हणजे नॉर्मल इंडिव्हिज्युअल आणि फ्लोराईड जे यूज करतात त्यांच्या दोघांच्या दातांमध्ये म्हणजे 50 ते 60% केरीज जी कॅव्हिटी होतात ते होण्याचं प्रमाण कमी आहे जे फ्लोराईड यूज करतात. तर फक्त टूथपेस्टमधूनच नव्हे तर फ्लोराईड टॅबलेट्सही मिळतात. त्या व्यतिरिक्त वेगवेगळे फ्लोराईड ड्रिंक्स मिळतात. त्यानंतर सॉल्टमध्येही काही देशांमध्ये, आपल्या इंडियात शक्यता अवेलेबल नाही आहे, बट इतर देशांमध्ये असायचं. आणि पाण्यामध्येही फ्लोराईड वेगवेगळ्या देशांमध्ये दिले जाते. ते कम्युनिटी वॉटर आहे, जशी आपल्या शाळेची टाकी जी आधी होती, मी आता आहे का नाही पाहिली नाही, तर स्कूल वॉटर सप्लाय त्याच्यामध्ये 5 पार्ट्स पर मिलियनमध्ये फ्लोराईड टाकला जातो आणि त्याने दात चांगले राहतात. आणि आरोग्यातल्या व्यवस्थित ठेवण्यासाठी जे मी म्हटलो की काही अतिशय शुगर जी असते आणि ती पण सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये ती घेऊ नये. जसे की कंदमुळं असतात, बटाटे असतात, इवन रताळे वगैरे असतात, तेही अति प्रमाणावर खाल्ल्यामुळे स्टिकी याच्यामध्ये, तर त्याने दातावर ते खूप वेळ राहतात आणि ॲसिड रिलीज होतं जे बॅक्टेरिया त्याला डायजेस्ट करतात आणि त्या ॲसिडमुळे दात खराब होतात. तर असे पदार्थ डाएटमध्ये घेऊ नये. आणि ॲसिडिक ड्रिंक्स, इवन कार्बोनेटेड ड्रिंक्स ज्याने दाताची झीज होते, असे पदार्थ घेऊ नये. आणि जे मी बोललो फ्लोरिडेटेड ड्रिंक्स, कॅप्सूल मुलांना लहानपणापासून दिले पाहिजे. जे लहान बाळ असतात किंवा 5-6 वर्षाची मुलं ते 12 ते 15 वर्षापर्यंत फ्लोराईड जेल डेंटिस्टकडनं लावले जातं. ते खूप कमी पैशात होतं. तर वर्षातनं 2 वेळा लावलं जातं ते आणि 5 मिनिटात लावून होतं. तर तेही लहान मुलांना दिलं पाहिजे. तर ते एक गोष्ट आहे.
दाताचं जर आपण कॅरम केलं तर त्याचा डोळ्यावर काही परिणाम होतो? जे म्हटलं जातं की रूट कॅनल केल्याने डोळ्यांवर परिणाम होतो, हे अजिबात खरं नाही. हे काय म्हणता मिथ आहे एक प्रकारचं. तर त्याने डोळ्याला काही त्रास होत नाही. बट आपल्या हा जो हाड आहे यामध्ये मॅन्डिबलर नर्व असते त्या हाडामध्ये, आणि दाताची जो रूटचा टीप असतो जो हाडामध्ये असतो त्याचे शेवटचा दात आणि त्याची आणि त्या नर्वचा खूप जवळ कनेक्शन असतं. तर कधीही दात काढताना स्पेशलिस्टकडनं काढणंच इम्पॉर्टंट आहे. ती नर्व डॅमेज होते, तर ती जर काढता काढता नर्व डॅमेज झाला तर आपल्याला खूप वेळेला सेन्सेशन कमी होतं आणि विविध नस रिलेटेड प्रॉब्लेम होता. पण त्यामुळे डोळ्याला कुठलाही प्रॉब्लेम होत नाही, इवन रूट कॅनलही होत नाही. आणि खूप वेळा असंही म्हटलं जातं की कानाला दुखतं दातामुळे, तर कान आणि दाताचा काही संबंध नाही. बट जी नर्वने दाताला सर्व करते ती पूर्ण इथल्या मांस असतो त्याला सप्लाय करते, सेम नर्व. त्यामुळे खूप वेळेला असं वाटतं की आपला कानही दुखतोय. तर त्यामुळे ते सर्व मिथ आहे. त्याने कुठल्याही प्रकारचे डोळ्याला किंवा कानाला काही इजा होत नाही असं. हो हो. अक्कलदाढीमुळे कधी कधी काय होतं, दात जो असतो त्याच्यावर थोडंसं मांस असतं, पेरिकोरोनायटिस म्हणतो. त्या मांस आणि दातामध्ये हेच बॅक्टेरिया साचून तिथे इन्फेक्शन होतं आणि तो दात पूर्ण खराब होतो आणि दाताच्या अराउंड जे हाड असतं ते पण इन्फेक्ट होऊन जातं. त्यामुळे अराउंड जी नस असते, जे मी म्हटलो की तीच पूर्ण जे मांस आहे अराउंड ह्या पूर्ण एरियामध्ये त्याला सप्लाय करते आणि त्यामुळे ते पेन खूप जास्त होतं आणि असं वाटतं की पूर्ण हा जो भाग आहे ते सुजून जातो आणि इवन एक्स्ट्रा ओरली तोंडाच्या बाहेरूनही ती सूज दिसते. तर त्यामध्ये तीच ट्रीटमेंट आहे की अँटीबायोटिक आपल्याला घ्यावंच लागतं, कारण ती बॅक्टेरियाजमुळे झालेलं आहे. तो दात काढणे खूप इम्पॉर्टंट असतं त्यावेळेला. इतर आता सपोज एखाद्याला अक्कलदाढ आलेली बट तिला काहीच इजा नाही आहे तर ती तशीच राहू दिलेली ठीक आहे. बट अगर त्यामुळे पुढच्या दाताला काही केरीज होते किंवा तो दात काही सूज येते किंवा दुखतं आहे तर त्यावेळेला तो दात काढणं इम्पॉर्टंट असतं आणि तो दात काढताना स्पेशलिस्टकडनं काढणेच इम्पॉर्टंट असते. नॉर्मल डेंटिस्टला तितकी प्रॅक्टिस नसते शेवटचा अक्कलदाढ काढायची, बाकी सगळे दात काढू शकतो. बट जे मी ओरल सर्जन शेवटच्या स्लाईडमध्ये म्हटलो त्यांच्याकडनं काढणं इम्पॉर्टंट असतं. आपल्या येवल्यामध्येही अराउंड 1-2 ओरल सर्जन आहेत जे अक्कलदाढीचं काढण्याचं काम करतात. असं नाही, ते मांस जरी काढलं तर ते इन्फेक्शन पूर्ण दातामध्ये जाऊन अराउंड दाताचे हाड जो असतो तिथपर्यंत जातं आणि त्याचा प्रॉब्लेम असा मी जे म्हटलो, दात असतो त्याच्या जवळ जी नस असते तिच्यावर प्रेशर पडतं शेवटच्या दाताचा, तर ते जर काढलं नाही तर ते दुखणं कंटिन्युअस राहील. आणि अक्कलदाढ येताना कधीच सरळ येत नाही, कारण आपला मी बोललो इव्होल्युशनमध्ये जॉ छोटा होत गेलाय, माकडांचे मोठे राहायचे, आपलं खूप छोटं झालंय, तर आडवी येते. तर शेवटचा दात आणि त्याच्या पुढचा जो दात आहे त्यामध्ये अन्न साचून पुढचा दात किडण्याची पण खूप मोठ्या प्रमाणावर प्रोबॅबिलिटी असते. तर अक्कलदात अशा वेळेला जर तिरपी आली असेल तर ते काढणं इम्पॉर्टंट असतं आणि त्याच वेळेला त्याच्यावर मांस येतो. तर तशा जर दुखणं वगैरे आणि पेन वगैरे असलं तर फक्त अँटीबायोटिक आणि पेन किलर्सने ट्रीटमेंट ना घेऊन दात काढणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. नाही, तर असं आहे की आपला जो ऑलरेडी छोटा आहे, इतर अगर मी पुढचा कुठलाही दात पडला किंवा काढला तर मागचे दात पुढे सरकतात, जे आपल्या बोनमध्ये ती कॅपॅबिलिटी आहे रिमॉडेलिंगची. म्हणजे दाताच्या मागचं बोन तयार होतं आणि पुढे निघून जातं, ते दात पुढे पुढे सरकतात. म्हणजे जर एक दात आहे त्याच्या मागे एक दात आहे पुढे जाते, तो दात जर निघून गेला तर दोन्ही पण दात त्या रिकाम्या जागेत सरकतात. पण शेवटचे दात काढल्यानंतर कुठलाही परिणाम होत नाही. तेवढा शेवटचा दात आपण काढू शकतो. बाकी तर कुठलाही दात जर आपण काढला तर त्या जागेवर तिथंच इम्प्लांट किंवा कवळी बसवणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. कारण आपण सगळे दात नीट लावलेले, बट कीड लागून किंवा खराब होऊन तो दात किंवा ॲक्सिडेंटमध्ये फुटला, तो दात जर निघाला तर त्या रिकाम्या जागेत आजूबाजूची दात मूव्ह होतं. इव्हन वरचा दातही सुप्रा इरप्ट होतो, म्हणजे जी जागा आहे त्याच्या खाली सरकतो तो वरचा, आणि आजूबाजूची दातही त्या जागेत सरकतात. तर आणि भविष्यात पुढच्या 5 ते 10 वर्षाच्या काळात अजून खराब होतात. तर मग आपण ते दात भरणे तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि जे सरांनी विचारलं की अक्कलदाढ काढल्यानंतर आपल्याला कुठलाच डॅमेज होत नाही, कारण तो चावण्यातही आपल्याला काही उपयोग नाही आहे, पुढचे 2 दातच आपण उपयोग करतो.
हां, तर इम्प्लांटच्या शक्यतो 10 ते 15 वर्ष गॅरंटी आपण देतो. इम्प्लांट जे स्क्रू बसवतो त्याच्या अराउंड परत हाड तयार होतं. तर 10 ते 15 वर्ष युजली आपण सायंटिफिक स्टडीज दाखवता की 90% पेशंटमध्ये 10 ते 15 वर्ष अगर प्रॉपर डेंटिस्टकडनं आपण लावून घेतला आहे तर तो राहतो. बट कुठलं इन्फेक्शन होणं, इम्प्लांट लावल्यानंतरही दाताची अगर काळजी नाही घेतलं तर आजूबाजूच्या हाडाला इन्फेक्शन होऊ शकतं. मग इम्प्लांट फेल्युअरसारखे गोष्टी होतात. तर कुठलीही डेंटल ट्रीटमेंट केल्यानंतर ते दात तशीच मेंटेन करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. ज्या मी स्टेप्स सांगितले आणि रेग्युलर चेकअप ते सर्व इम्पॉर्टंट आहे. तर दात इम्प्लांट कदाचित 30 वर्षही राहील, 40 वर्षही राहील, पण कमीत कमी 10 ते 15 वर्ष इम्प्लांट राहतं. 20 वर्षापर्यंत ते जाऊ शकतं. दातासाठी कोणती पेस्ट चांगली? पेस्ट यूज करणे हे आपल्यावर आहे, पण खूप वेळेला हो हो येस हां, तर फ्लोराईड तर भरपूर कंपनीज आहे जी मी कुठले एक स्पेसिफिक कंपनी तुम्हाला सांगणार नाही, कारण कंपनी मला अजून तरी ब्रँडिंग करण्याचे पैसे नाही देते. जेव्हा कधी देईल त्याबद्दल मी एक स्पेसिफिक पेस्ट सांगेल. सध्या तरी मी एकच सांगेल की प्रत्येक जी टूथपेस्ट येते तुम्ही एक चेक करायचं की कोलगेट सारखी टूथपेस्ट आहे, पेप्सोडेंट सारखी टूथपेस्ट आहे. मोस्ट ऑफ द टूथपेस्ट ज्या बाजारात आहे त्या फ्लोराईडवाल्या असतातच. क्वचितच कंपनी आहे जिथे फ्लोराईड नसतं, तर त्या पेस्ट यूज करणे नव्हे. आणि टूथपेस्ट घेताना एकदा विचार करायचा की ओके ठीक आहे, ह्या टूथपेस्टमध्ये फ्लोराईड आहे का नाही आहे. दुसरी एक गोष्ट, स्पेसिफिक कंपनीचं मी नाव घेऊ नाही इच्छितो, बट काही कंपनी दावा करतात की आम्ही आयुर्वेदिक टूथपेस्ट आहे किंवा काय, आणि खूप मोठ्या प्रमाणावर ब्रँडिंग होते. वन ऑफ द एक्झाम्पल. तर खूप वेळेला त्या टूथपेस्टमध्ये इवन त्या सर्टिफाईड आहे, तर ग्लोबल लेवलमध्ये ज्या टूथपेस्ट यूज केला जातो त्यामध्ये अब्रेझिव्ह एजंट नावाचा एक पदार्थ असतो. जसं की खाण्याचा सोडा खूप लोक टूथपेस्टला यूज करायचे दात साफ करण्यासाठी. तर तो खूप म्हणजे तेव्हाची तेव्हा ते दात साफ मिळतात. म्हणजे सपोज एखादा माणूस खूप वेळा तंबाखू खातोय, पान खातोय, त्यामुळे दातावर स्टेन्स येतात, तर त्याने निघतात पण तो रोज यूज केल्यामुळे किंवा तशा टूथपेस्ट यूज केल्यामुळे दात झिजायला लागतात. आणि ते इन्स्टंट रिझल्ट दाखवतं आपल्याला की दात साफ दिसतं आपल्याला, अरे आपल्याला दात तर गोरे दिसत आहे. पण पुढच्या 10 ते 15 ते 20 काळा आपल्याला दात आयुष्यभर ठेवायचे, तर पुढच्या कालावधीमध्ये ते हळूहळू झिजायला लागतात, सेन्सिटिव्हिटी व्हायला लागते आणि दात छोटे व्हायला लागतात. तर ते करू नये. तर त्यामुळे टूथपेस्ट यूज करताना शक्यतो जिच्यात अब्रेझिव्ह एजंट खूप स्ट्रॉंग नाही आणि कमी प्रमाणावर आहे अशीच टूथपेस्ट यूज करू. तर खूप वेळेला तेच जे ब्रँडिंग होते की आयुर्वेदिक टूथपेस्ट आहे, पण त्याच्यात अब्रेझिव्ह एजंट इतका जास्त आहे की कालावधीने ते दात खराब व्हायला लागतात. तर तसं यूज करू नये. तर तेच मीडियम ते सॉफ्ट ब्रिसल ब्रश जो ज्याच्यात पण रेकमेंडेशन देतात की किती इंच पाहिजे, 5 बाय 18 इंच त्याची लेंथ पाहिजे, बट ते शक्यतो सगळ्या कंपनी त्याच याने यूज करतात. आणि जर जमत असेल तर इलेक्ट्रिक टूथब्रश ते 1 ते 1,500 इवन 500 रुपयामध्ये पण आता उपलब्ध आहे बाजारात. ते जर यूज केलं तर अतिउत्तम. त्याने दात इव्हन बेटर क्लीन होते. जे मी तुम्हाला सांगितलं की 45 डिग्रीमध्ये पकडायचा, तर ते खूप वेळेला होत नाही पॉसिबल. तर आपण इलेक्ट्रिक टूथब्रश यूज केल्यामुळे आता सिटीमध्ये तर मुंबईमध्ये मी पाहतो माझ्या मित्रांपासून सगळे सिटीमधले जे लोक आहेत सध्या इलेक्ट्रिक टूथब्रशेस यूज करतात. तर काही वर्षांनी एवढ्यासारख्या शहरामध्ये पण येईलच आणि ती सुरुवात आपणही करू शकतो, जी महाग आपल्याला वाटतं. बट तुम्ही मला सांगा, एक रूट कनाल करण्याचा कमीत कमी 8 ते 10 हजार खर्च येतो. खूप जणांची ते झाले असणार, तर ती वेळ यूज नाही. त्यासाठी आपण जर काळजी घेतली तर आपले ते पैसे वाचणार आहे. तर इलेक्ट्रिक टूथब्रशवर पण आपण खर्च करू शकतो. आणि टूथपेस्ट यूज करतानाही आपण एकदा बघू शकतो. आणि फ्लॉस वगैरे अशा गोष्टी एकदम कमी किमतीत बाजारात मिळतात. टंग क्लीनर आता एवढ्यात भरपूर दुकान आहे, मॉल्स आहेत आणि सुपर शॉप मार्क झाले, तिथे पण उपलब्ध आहे अगदीच 20-30 रुपयाला. तर टंग क्लीनर वगैरे पण आपण घेऊ शकतो. तर अशा गोष्टी आपण दात पाळल्या तर भविष्यातला खर्च आणि भविष्यातली इजा दोन्ही गोष्ट टाळल्या जातील. हां, तर हो, तर कधीही
नॅचरल जो दात आहे, जसं मी म्हटलं थोडासा खराब झाला असेल तर चांदी भरतो, दाताच्याच कलरचे कंपोजिट मटेरियल भरतो किंवा रूट कनाल करून क्राऊन भरतो. ते कधीही म्हणजे बेटर राहतं दॅन दुसरं कुठलाही मटेरियल टाकणं, कवळी वगैरे बसवणं. जसं मी म्हटलं दात काढल्यानंतर बाकी गोष्टी पण होत्या आणि ह्या कवळी वगैरे बसवल्यानंतरही त्या बसवल्याने तर दाताची हाडाची झीज होते. तर त्यामुळे कधीही थोडीशी कीड असेल तर ती काढून तिथं चांदी भरणं ते आता हळूहळू बंदच होतं आहे पूर्ण. 2030मध्ये तर बॅनच येणार आहे पूर्ण जगामध्ये. आता सध्या काही वर्ष राहिले तर वेगवेगळे सिरॅमिक किंवा कंपोजिट असे मटेरियल टाकून भरले पाहिजे. पण दात खूप किडला आहे तर त्यावर रूट कनाल किंवा अगदीच किडला आहे ज्याचा रूट कनालही होऊ शकत नाही, दात काढून तिथे आपण कवळी वगैरे बसू शकतो. तर डेंटिस्ट्रीमध्ये असं म्हणतात की बेस्ट नॅचरल जितकं टूथ स्ट्रक्चर आहे ते प्रिझर्व केलं पाहिजे आणि जर नाही प्रिझर्व झालं तर तिथं कवळी वगैरे बसवतो असं. तर मग बेटर की जेवढा नॅचरल आहे तेवढं राहू द्यायचं आणि जे खराब झालं आहे तेवढं काढून तिथे बसवणं असं. आभारी. डॉक्टर साकेत गमे यांनी दाताच्या आरोग्यासंदर्भामध्ये जे काही मार्गदर्शन केलं, जे काही सादरीकरण त्यांचं या ठिकाणी झालेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं असं सादरीकरण, महत्त्वाची अशी माहिती आपल्या सगळ्यांना दाताच्या आरोग्यासंदर्भात मिळालेली आहे. अतिशय बारकाईनं म्हणजे त्यांचं जे विश्लेषण होतं आपण सगळे ऐकत होतो, अतिशय बारकाईनं आणि मुद्देसूदपणे त्यांनी जे काही विश्लेषण केलेलं आहे यातून त्यांच्या ज्ञानाची, त्यांच्या अभ्यासाची प्रचिती या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आलेली आहे. आणि नुकतंच त्यांनी जे काही BDS कंप्लीट केलेलं आहे त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं जोरदार अभिनंदन करतो. त्यांनी जो सत्कार आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं स्वीकारला त्याबद्दलही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि जे मार्गदर्शन केलं, जे भाषण दिलं या ठिकाणी त्याबद्दलही त्यांचं खूप मी अभिनंदन करतो. आणि यानंतर मी आपले येवल्याचे प्रसिद्ध कवी आदरणीय लक्ष्मणजी बारहाते सर जे प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी मंचावरती आहेत, ज्यांचं स्नेह, ज्यांचं प्रेम आपल्याला कायम मिळत असतं, अशा बारहाते सरांना मी विनंती करतो की आपण या प्रसंगी 2 शब्द आमच्याशी संवाद साधा. आज महाविद्यालयामध्ये अचानक येणं झालं आणि चिरंजीव डॉक्टर साकेत याचं अनमोल असं व्याख्यान ऐकायला मिळालं. खरं तर ही अशी व्याख्यानं ऐकणं ही काळाची गरज झालेली आहे. कारण आपण जेव्हा दवाखान्यात जातो, डॉक्टरांकडे जातो, तेव्हा डॉक्टर साकेतने ज्या बारीक निरीक शंकांचं आपलं निरसन केलं इतकं डॉक्टर कोणी सांगत नाही असं मला वाटतं. आणि खरंच आज योग होता की असं व्याख्यान, अनमोल असं व्याख्यान आज ऐकायला मिळालं. मी चिरंजीव डॉक्टर साकेत याच्या भावी आयुष्यासाठी, भावी प्रॅक्टिससाठी हार्दिक शुभेच्छा देतो. मला असं वाटतं, मला त्या व्यवसायातलं इतकं ज्ञान नाही, पण मला असं वाटतं हा जो व्यवसाय आहे हा जितकं या व्यवसायाला ज्ञान पाहिजे त्याहीपेक्षा अधिक मला असं वाटतं स्किल पाहिजे, कौशल्य पाहिजे. आणि कौशल्य ज्या व्यक्तीकडे आहे ती व्यक्ती या व्यवसायामध्ये निश्चितपणे यशस्वी होते असं मला वाटतं. पूर्वी जी चिकित्सा पद्धत होती, म्हणजे प्राचीन काळामध्ये डॉक्टर त्यावेळेस जे वैद्य होते ते वैद्य फक्त रुग्णाच्या डोळ्याकडे पाहून निदान करायचे की ह्या रुग्णाला नेमका कुठला आजार आहे. नंतर मग नाडी परीक्षा आली. नाडी परीक्षेचं निदान करून त्या वैद्यांना कळलं जायचं की ह्या व्यक्तीला कुठला आजार आहे आणि त्या दृष्टीने ती मग त्यावर उपाय सुचवायचे आणि आजार बरा व्हायचा. मला एक किस्सा सांगावासा वाटतो या निमित्ताने की
पूर्वी नाडी परीक्षेवरून निदान केलं जायचं. एक बादशाह होता आणि त्या बादशाला 4 राण्या होत्या आणि त्या राण्या मधून कुठला तरी आजार माणसाला होत असतो. कुणाचं डोकं दुखतं, कुणाचं पोट दुखतं, कुणाचे गुडघे दुखतात आणि एक वैद्यराज त्या बादशाच्या घरी यायचे आणि ते नाडी परीक्षा करून निदान करायचे. पण हा बादशाह होता. हा म्हणाला की हा साधा वैद्य, मी बादशाह आहे, मी राजा आहे, माझ्या ह्या राण्या आहे आणि हा नाडी परीक्षा करेल म्हणजे माझ्या त्या राण्यांच्या हाताला स्पर्श करेल, हे त्याला मान्य नव्हतं. तो म्हणे असं चालणार नाही, तू सामान्य माणूस आहे, तू माझ्या पत्नीच्या हाताला स्पर्श करायचा नाही, स्पर्श न करता तुला काही निदान करता आलं तर बघ. तर वैद्यराज म्हटला ठीक आहे. ते वैद्यराज असे त्या हॉलमध्ये बसले आणि वरती त्या राण्या होत्या. म्हणे काय हरकत नाही, त्या राण्यांना तुम्ही तिथं उभं करा, त्यांच्या हाताला दोरी बांधा आणि त्या दोरीचं एक टोक त्या राणीच्या हाताला बांधलेलं असेल आणि दुसरं टोक माझ्या हातात द्या. मी त्या दोरीला स्पर्श करून सांगेन की या राणीला कुठला आजार आहे. आणि असं ते करायचे वैद्यराज. पण तो बादशाह म्हणे असं कुठं शक्य आहे का, राणीवरती उभी राहते, तिच्या हाताला दोरी बांधायची, दुसरं टोक्याच्या हातात, हा एवढा विद्वान आहे का आणि याला काय कळणार आहे. मग एक दिवस त्याने काय केलं, ठीक आहे, एक दिवस त्याने तिथे एक बकरी उभी केली, त्या बकरीच्या पायाला दोरी बांधली आणि दुसरं टोक त्या वैद्याच्या हातात दिलं आणि सांगितलं की माझी राणीवरती उभी आहे आणि तिला कुठला त्रास होतो, तिच्या आजाराचं तू निदान कर. तर त्याने ते बघितलं आणि मला हे सांगायचं होतं की इतकी वैदिक चिकित्सा पॉवरफुल त्या काळामध्ये होती. आणि त्याने ते दोरीचं टोक पकडलं आणि त्याने सांगितलं की ह्या दोरीचं दुसरं टोक हे कुठल्याही राणीच्या हाताला बांधलेलं नसून एका बकरीच्या डाव्या पायाला बांधलेलं आहे आणि ती बकरी आता 4 महिन्याची गर्भवती आहे, असं त्याने सांगितलं. मला असं वाटतं हे त्या काळामध्ये जे ज्ञान होतं तसंच ज्ञान आपले आजचे जे पाहुणे डॉक्टर साकेत यांना प्राप्त झालेला आहे. त्यांचा अभ्यास त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये, त्यांच्या व्यवसायामध्ये ते चांगलं स्किल प्राप्त करतील, चांगलं ज्ञान प्राप्त करतील आणि चांगली चिकित्सा करतील असा मला विश्वास वाटतो. मी आपणा सर्वांच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. गणपती गणपती सूर्यनिरागस शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती
गणपती निरंतर दीन निरंतर सूर निरागस सूर निरागस गणपती सूर निरागस मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गजबदना तू सुख करता गजबदना तू सुख करता गजबदना मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गजबदना तू सुख करता गजबदना तू सुख करता गजबदना मोरया मोरया सूर निरागस सूर निरागस कलावंत डॉक्टर अर्थात डॉक्टर साकेत यांचं गीत ऐकल्यानंतर जी प्रसन्नता वातावरणामध्ये निर्माण झालेली, खरं तर इतका वेळ झाला आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, ऐकतो आहोत आणि त्या इतक्या वेळ बसलेला असताना सुद्धा आपल्याला म्हणजे त्याचा सीन आला नाही जे म्हणतात ना, तर हे सगळं श्रेय साकेत आणि प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना जातं. साकेतच्या गायनाआधी आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांचं जे काही भाषण झालं, साहेब म्हणाले माझं भाषण भरकटलं, परंतु साहेब मी सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला सांगू इच्छितो की अजिबात तुमचं भाषण भरकटलं नाही, खऱ्या अर्थानं आज लाईनवरती होतं तुमचं असं म्हणायला कारण प्रामाणिक भावना आहेत आमच्या सगळ्यांच्या या कारण एक वडील म्हणून त्यांनी ज्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आणि साकेतच्या संदर्भानं जे काही समाधान त्यांच्या बोलण्यामधून व्यक्त होत होतं, हे सगळं आमच्यासाठी मार्गदर्शक होतं. आमच्या पालक म्हणून जे काही आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत, आमच्या सगळ्यांसाठी ते मार्गदर्शक असं भाषण होतं. त्यामुळं मी आदरणीय साहेबांचे मी खूप धन्यवाद व्यक्त करेन की इतक्या चांगल्या भावना एक पालक म्हणून तुम्ही या ठिकाणी व्यक्त केल्या. अध्यक्ष म्हणून बोलण्याची औपचारिकता तुम्ही पूर्ण केलीच, परंतु पालक म्हणून, वडील म्हणून तुमचं जे मनोगत होतं, तुमचं जे भाषण होतं ते आमच्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक होतं. मी आदरणीय साहेबांच्या प्रती खूप कृतज्ञता व्यक्त करतो, डॉक्टर साकेत प्रती खूप कृतज्ञता व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाचा, लांबलेल्या कार्यक्रमाचा एक औपचारिक भाग म्हणजे आभार व्यक्त करण्याची विनंती मी महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र ठाकरे सर यांना करतो. आपण या कार्यक्रमाची औपचारिकता पूर्ण करा. धन्यवाद सर. आजच्या ह्या सत्कार सोहळा आणि दंतचिकित्सा या कार्यक्रमासाठी, एक पारिवारिक कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहात. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आपल्याच कुटुंबातील डॉक्टर साकेत या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि चांगल्या शैलीमध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं. ते खूप चांगले कलावंत आहेत, कलाकार आहेत. एक बहुगुणी अष्टपैलू असं व्यक्तिमत्व येणाऱ्या काळामध्ये साकेतच्या रूपाने आपल्याला दिसेल, यात कुठलीही शंका नाही. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रथमतः त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ते इथं आले, त्यांनी आपला सत्कार स्वीकारला, आपल्याला खूप चांगलं असं आपुलकीचं, आपलेपणाचं असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने, प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर या महाविद्यालयावर प्रेम करणारे, एक शेती मातीतला कवी, एक जनकवी अशी ज्यांची या येवला नगरीमध्ये ख्याती आहे, ते आमचे सन्मित्र, आमचे मार्गदर्शक आदरणीय बारहाते, लक्ष्मण बारहाते सर, ते देखील या ठिकाणी आले. त्यांनी ज्ञानाबरोबरच कौशल्य असणं देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर ज्ञान आणि कौशल्याची सांगड घातली पाहिजे. खूप मोठा विचार मला वाटतं आजच्या दिवसाच्या, आजच्या या कार्यक्रमाचा एक मोठा विचार सरांनी आपल्या सगळ्यांना दिला. मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांच्याप्रतीही कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर गमे सर यांनी
आपल्याला दुहेरी भूमिकेतून एक पालक आणि अध्यक्ष या दुहेरी भूमिकेतून खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं. खूप चांगले विचार, एक फ्लुएंटली ते विचार त्यांचे येत गेले. त्या भाषणामध्ये त्यांच्या अध्यक्षीय वक्तव्यामध्ये कुठलीही असं लाग लपेट नव्हती, ज्या अर्थी आपण म्हणू. एक त्यांनी जे कष्ट घेतले होते साकेतसाठी ते एक फ्लुएंटली प्रत्येक पालकाचे ते येणार आणि आपल्यासाठी त्यांनी एक चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यातले काही बारकावे जे आहेत, पाल्याला घडवत असतानाचे जे बारकावे आहेत ते खूप आपलेपणाने सरांनी आपल्याला सांगितलं. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. साकेतला मोठं करण्यामध्ये त्यांचं, गमे परिवाराचं, गमे मॅडमचं जेवढं तिथं त्यांचं योगदान आहेच, त्यांचंही मी आज ती इथं नाहीत, त्यांचंही मी अभिनंदन करतो, त्यांच्याही प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. पुनश्च एकदा आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि ज्यांनी सुंदर असं सूत्रसंचालन केलं ते आमचे वावळ सर, यांचाही आभार मानतो. पेंढारकर सर या ठिकाणी राहिले उपस्थित आहेत, सरोरे सर, सगळेच माझे कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व सहकारी, सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.